सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून ईश्वरपूर परिसरातील पेठ येथील गावच्या हद्दीतील एका कंपनीत सेप्टिक टँक साफ करत असताना गुदमरून 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीत सेप्टिक टँक साफ करण्याचं काम सुरू होतं। यावेळी टँकमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा अचानक ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झालाय। त्यामुळे जे टँक मध्येच गुदमरले त्यानंतर त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच 3घांचा मृत्यू झाला। दरम्यान या 3घांना वाचवण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या आणखी 5 जणांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना देखील तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान त्यांच्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। परिणामी यातील 2घांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। परंतु या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कामगार वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील उपस्थित झालाय।